सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स आपल्या कॉलेजच्या फेस्टिवल्सच्या न्यूज कव्हर करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजमधला एक रिपोर्टर हवाय. अम्मा कॉलेजचा रजनीकांत. हो यार असली भारी न्यूज होईल. ए बघ रेणुका, तू आपल्या कॉलेजची पोरगी म्हणून मी तुला इंटरव्ह्यूला नाही बोलले नाही हा. पहाटे 5 वाजता उठून कॉलेजमधल्या सगळ्या मुलांसाठी नाश्ता बनवणं, मग दुपारचा स्वयंपाक आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळचा नाश्ता, आणि हे सगळं करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बघितलं, न्यूज अशी प्रेझेंट करायची असते, आतून तळमळीने. आणि ती तळमळ आपल्याला तेव्हाच जाणवते जेव्हा आपली स्पर्धेपेक्षा आपल्या स्वप्नांवर जास्त श्रद्धा असते. मी नाही देणार आहे प्रेझेंटेशन. का? नीरव, परी पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी करायला तयार झाली. हे रिपोर्टिंगचं भूत आहे ना, ते माझ्या डोक्यात आत्ता 1-2 दिवसापूर्वी शिरलंय. पण तू हे स्वप्न किती लहानपणापासून डोळ्यात साठवून आहेस. परी, पापा प्लीज 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 मी सिलेक्ट होऊ दे प्लीज. रेणू, काय चाललंय तुझं? न्यूज प्रेझेंट झाली आहे ना आता, तरी काय सारखं बाप्पा बाप्पा बाप्पा. सायली, अगं आत्ताशी न्यूज प्रेझेंट झाली, अजून सिलेक्शन बाकी आहे. बाप्पा, परेरा सरांना आमच्या कॉलेजची रिपोर्टर म्हणून मला सिलेक्ट करण्याची सद्बुद्धी दे प्लीज 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 प्लीज. तथास्तु. बाप्पा. सायली, अगं मग काय, किती टेन्शन घेतेस? आणि कॉलेज रिपोर्टर तूच होणार आहेस. ए पण परीचं खूप कौतुक वाटलं मला आज. म्हणजे ती असं वागेल वाटलं नव्हतं ना. हो का? माझ्यासाठी म्हणून तिने बास. आता ना परीला लवकरात लवकर कळायला पाहिजे की तिने काय करायचंय. कळेल कळेल, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते रेणू, ती आली की परीला पण कळेल. बाप्पा, आमच्या परीच्या आयुष्यात ती वेळ लवकरात लवकर येऊ दे प्लीज. आता म्हण ना तथास्तु. ओ सॉरी, तथास्तु. सायली बघ ना, सर अजून आलं नाहीये. अगं रेणुका, येतील सर. हे बघ, लेक्चर सुरू व्हायला ना अजून अख्खे 2 मिनिट आहेत. आणि आज सर सुट्टीवर असतील तर. हा, हे बाकी होऊ शकतं. म्हणजे तुझं प्रेझेंटेशन बघितल्यानंतर ते जर का आजारी पडले असतील आणि सुट्टीवर गेले असतील तर. ए सायली, कशाला तिला अजून टेन्शन देतेस ग? ती ऑलरेडी किती टेन्शन मध्ये. रेणुका, ऐक माझं, आपला शब्द आहे तुला. सर तुलाच कॉलेज रिपोर्टर म्हणून निवडतील. परी, अगं शब्द आपल्या अधिकारात असलेल्या गोष्टींचा देत असतात. असेल असेल, पण माझ्या अधिकारात नसलं ना तरी माझ्या मनात आहे. त्यामुळे मी सांगते, आपला शब्द आहे तुला, तूच कॉलेज रिपोर्टर होणार. सर,
आलो बाई, वेळेवर आलो. गुड मॉर्निंग. सिट डाऊन, सिट डाऊन. काय सक्सेसफुल? सक्सेसफुल सर. सर न्यूज झाली सर. सर पोरगा वेळेत आलाय. ओके, सिट डाऊन, सिट डाऊन. Sit down. सो आज आपण आपल्या सिलेबसचा पुढचा भाग बघणार आहोत. सर काय रेणुका? सर ते न्यूज प्रेझेंटेशनचा रिझल्ट. हां हां, ते सांगतो, लेक्चर झाल्यावर सांगतो. ओके, सिट डाऊन. लेक्चर झाल्यावर? हो ठीक आहे, सिट डाऊन. रिझल्ट सांगितल्याशिवाय लेक्चरमध्ये मन लागणार नाही का? बरं. बिफोर वी स्टार्ट आवर लेक्चर, लेट मी अनाउन्स द नेम ऑफ आवर कॉलेज रिपोर्टर. एनी गेसेस? किरण चक्रदेव. सर, आपली रेणुका. अजून कोण असणार आहे? आपली रेणुका. Okay, okay. Okay. And the first college reporter is Renuka Bhilare. काय सर, कशाबद्दल टाळ्या वाजवत आहेत? काही कोणाचा वाढदिवस वगैरे आज? वाढदिवस नाही, ते आपलं न्यूज रिपोर्टरचं सिलेक्शन. ओ नाही, काय आमच्या वेळेस सुद्धा टाळ्या वाजवायचे. एक तर कुणाचा तरी वाढदिवस असेल तेव्हा, किंवा मग रिझल्टच्या दिवशी. पण त्या टाळ्या अशा नाही वाजवायचे, शिस्तीत वाजवायचे. अशा, समजलं? हा, तर मग कोण झालंय रिपोर्टर? सर, रेणुका भिलारे. ओ, तू का? गुड गुड गुड. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला कॉलेजच्या इव्हेंट्सचं रिपोर्टिंग करायचंय. 4 टाळकी बरोबर घेऊन इव्हेंट्स घडवायचा नाहीये. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. सिट डाऊन. हा, आणि बाकी सगळ्यांना ऑल द बेस्ट. नाही, तुम्हाला कळलं नसेल ना, मी तुम्हाला कशा करता ऑल द बेस्ट म्हणतोय. कसं आहे की कॉलेज सुरू झालं, नवलाईचे 9 दिवस झाले, तुमचे गणपती झाले, तुमची फ्रेशर्स पार्टी झाली, आता माझी पार्टी आहे, एक्झाम पार्टी. काय पुढच्या काही दिवसामध्ये मी तुमची एक्झाम घेणार आहे, थिअरीची. सो सगळ्यांनी लगेच अभ्यासाला लागायचं, कारण जो अभ्यास करणार नाही त्याला केटी लागेल, आणि ज्याला 3 विषयामध्ये केटी लागेल तो माझ्या कॅबिन मध्ये बसून माझ्या बरोबर ह्या कॉलेजमधला शेवटचा फराळ करेल. सो लेट्स सी कोण माझ्या बरोबर बसून शेवटचा फराळ करतंय आणि ग्रीटिंग्स घेतंय. ऑल द बेस्ट. सर, प्लीज कंटिन्यू. थँक्यू. ओ शिट यार, काही दिवसांमध्ये एक्झाम लागली आपली वाट. काय 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 करतो?
ह्याच्या 2 कॉपी द्या. नको नको एकच द्या. हा तुला नाही करायचंय अभ्यास? अरे करायचंय ना, पण आपण दोघात एकच कॉपी वापरू ना, तेवढीच जरा सेव्हिंग. अरे कसलं सेविंग? तुझ्याकडे पैसे नाही? एक काम. अरे सम्राट, पैसे आहेत माझ्याकडे. सेव्हिंग म्हणजे बचत. हा अरे काय रगड्या, आपण फक्त दिसायला माठे पण आपलं बेसिक तोंड पाठे. सेविंगला बचत म्हणतात ते माहितीये मला, पण नेमकी कसली बचत हे तरी सांग. अरे पानांची बचत. पाण्याची बचत ऐकलीये, पानांची कसली आली बचत? सम्राट तुला माहितीये ना, पेपर हा झाडांपासून बनतो ते. मग माहितीये की. हा, आणि 1 टन पेपर बनवायला ना 12 झाडं कापावी लागतात. आणि मला काय वाटतं माहिती का, आपण सगळ्यांनी जर दोघात मिळून 1 कॉपी वापरली ना, आपण आपल्यातर्फे तरी निदान 1 झाड वाचवू शकतो रे. अरे वा 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 वा, माझ्या पर्यावरण मित्रा, लय भारी लय भारी. आपण दोघं ना एकच कॉपीवरून अभ्यास करूया. हा हा, झाड ना झाडाची फांदी काहीतरी वाचू ना आपण. गुड. तेवढंच आमच्या गावाकडं म्हशींना चारा मिळेल. हो दादा, एकच कॉपी द्या. काय रे बाळांनो, सरांनी दिलेल्या कॉमन नोट्सचे कॉपीज काढताय? नाही, म्हशींना चारा घालतोय. तुला खायचंय? बरोबर आहे. तसंही गुरं म्हशी सांभाळण्यातच करिअर करा, कारण तुम्हाला तेच जमेल आणि तेच झेपेल. काय रे किरण? येस. नाही म्हणजे तू जन्मतःच असा मूर्ख आहेस की काही वेगळं ट्रेनिंग वगैरे घेतलंयस तू याचं? कॉमन मॅन, कॉमन जोक्स, कॉमन नोट्स. हा, आम्ही कॉमन नोट्सच वापरतोय. तुझ्या अभ्यासाच्या नोट्स का अमेरिकेवरून येणार आहेत? माझ्या नोट्स मी स्वतः तयार करत असतो. का रे, तुला नाही व्हायचंय पास? अरे बाळा, मला नुसतंच पास नाही व्हायचंय, तर मला टॉपर व्हायचंय. ऑलवेज टॉपर. प्रत्येकच फिल्म असते लय भारी, प्रत्येकच फिल्म असते लय भारी, असू दे DDL चे नाही तर दुनियादारी. पण परेरा सर म्हणतात, पण परेरा सर म्हणतात, बदला अँगल बदलते स्टोरी, बदला अँगल बदलते स्टोरी, क्षणात होते हॉररची लव्ह स्टोरी. परी, काय ग, काय होतंय? कविता. कविता होत आहेत. आय मीन कविता सुचत आहेत. का ग? एक्झामचं टेन्शन घालवण्यासाठी? परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. माझं आधीपासून पाठांतर असंच होतं, पण मी काय करायचं लहानपणी माहितीये, अभ्यासाला जे जे काही असायचं ना ते कवितेच्या फॉर्मात लिहून काढायचं, असं लिहून काढायचं आणि मग आमच्या झुल्यावर बसून कविता म्हणत बसायचे. म्हणजे पाठांतर पण व्हायचं आणि मार्क्सही चांगले मिळायचे. पण परी, परीक्षेच्या टेन्शन मध्ये कविता सुचतील का तुला? सुचतात. आणि समजा नाही सुचल्या तर? तर काय? नाही नाही, अजिबात नाही हा परी. दादाला अजिबात फोन करायचा नाही, नाहीतर बहिणीला कविता सुचत नाहीयेत म्हणून दादा लगेच ट्रक भरून कवीच पाठवायचा. आणि मग ऐन एक्झामच्या काळात ना HK कॉलेजमध्ये कवी संमेलन वगैरे काहीतरी भरायचं. ए सायली, व्हायचंय मला पास खूप खूप अभ्यास करून, व्हायचंय मला पास खूप खूप अभ्यास करून, नको वेळ वाया घालवू माझा फुकटचं भांडण काढून. वा, व्हेरी गुड. चुकलंच जरा माझं, माफ करा परिराणी. चुकलंच जरा माझं, माफ करा परिराणी. पुढे एकमेका सहाय्य करू, पास हो सगळ्या जणी. हॅलो. हा सम्राट, मी आई बोलतेय. कसा आहेस रे बाळा तू? हा, बरं बरं. आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? चाललंय. हा, चांगला कर अभ्यास, पहिला नंबर यायला हवा. आणि ते बदाम पण खात जा जरा, हा ते लक्षात राहते म्हणजे. आणि दूध पण पी, म्हणजे मग ऍसिडिटी व्हायची नाही. हा माहिती हो. मला दे. कशाला? म्हणजे तुम्ही पुण्यांदा तुमचं ते कबड्डीचं पुराण सुरू करणार. ती पोरग डिस्टर्ब होईल तिकडे. काय नको नाही होत. हॅलो सम्राट, मी बोलतोय आबा. हा बोला आबा बोला.
कसा आहेस तू? मस्त मस्त. आणि आईनं काय सांगितलं ते लक्षात घे. रोज पिझ्झा, दूध आणि खात जा बदाम. हा, चांगला असते ते शरीरासाठी. हो. आणि अभ्यास नाही केलास तरी चालेल. तिकडे विकेट पडली तर ये इकडं. अरे मग बघू पुढचं पुढं काय ते. हा चाल चाल. अशी हे बघ, काय बी चालणार नाही मला. तू जर का मुद्दा म्हणून नापास झाला असता तर तगडी म्हणून हातात देईन मी तुझ्या. नाही नको 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 नको. अगं आई नाही होणार मी पास. नापास नापास. हे बघ, तिचं काय बी ऐकू नकोस. 2 कमी वाचत जा पानं, पण चुकलं नाही पाहिजे. व्यायाम. हो आबा, नाही चुकते व्यायाम माझा. हा ना इकडं. हे बघ, मला अभ्यासात काय पण कसूर चालणार नाही, सांगून ठेवते मी तुला. नाही करणार. तू दे इकडं. काय दे इकडं? कशाला? अरे अभ्यास करून काय होणार आहे? मग कबड्डी खेळून काय होणार आहे? अरे म्हणजे पोरं गेली की तिकडं वर्ल्ड कपला. अरे हो, अरे थांबा ऐका. मग जाऊ देत की पोरांना. माझं पोरगं नाही जायचं तिकडे. काय जायचं? म्हणजे एवढं बॉडी बीड कमावली त्यांनी, रागडं गडी माझं नाही जाणार म्हणजे. हॅलो. अरे ओ अरे जीव घ्याल एकमेकात. अरे ऐकून घ्या, भांडू नका. अरे म्हणजे ती काय कबड्डी करणार आहे? काय कबड्डी खेळून त्याचं काय भलं होणार आहे? वय नाही होणार का? पोरांचे भले झाले नाहीत का? कोणाचे भलं झाले आणि कोणाचं पण. हॅलो दादा. अरे छबुडी कशी आहे तू? छबुडी नाही दादा, अरे मोठी झाले ना मी. शिवानी नाव आहे माझं, शिवानी. अरे असू दे पण माझ्यासाठी अजून तू लहानच आहेस की. अगं बरं झालं तू फोन काढून घेतलंस, नाहीतर त्यांच्या भांडणात फाटणारच होते माझे कान. त्यांचं जाऊ दे रे, त्यांना नाही दुसरा उद्योग. ते तर आहेच की. बरं मला सांग, तुझा अभ्यास कसा चालू आहे? हा मस्त चांगलं चाललंय. माझा मित्र आहे नीरू देसाई, पुण्याचा आहे पण चांगलं आहे. आम्ही दोघं मिळून करतो एकत्र अभ्यास. मस्त मन लावून अभ्यास कर दादा, आणि जोर लावून व्यायाम पण कर. आणि पटकन परीक्षा दे, आणि मग तू आणि मी आपण दोघं मिळून मस्त मुंबई फिरू. मुंबई? आबांनी सांगितलं नाही भाई तुला? काय? अरे दिवाळीला मुंबईत येते मी मामाकडं. अरे कसं काय? काय? अरे जर तू इथे आलास तर हे दोघं तुझं डोकं भनादून सोडतील. मन म्हटलं आपणच यावं तिकडं. काय? मस्त भारी एक नंबरच काम झालं की. आणि तू या इकडे, माझे खूप मित्र झाले तिकडे. त्या सगळ्यांची तुझी करून द्यायची ओळख. चालेल. हे बरं दादा, मी आता फोन ठेवते कारण मी जरा घाईते. मला जायचं ट्युशनला, आणि ते पण या दोघांची भांडणं मिटवून. चाल. ए दादा, तुला ऑल द बेस्ट परीक्षेसाठी. हो थँक्यू. आणि हो तुला पण ऑल द बेस्ट. ट्युशन साठी? भांडण मिटवण्यासाठी. बरं चला बाय. बाय छबुडी. दादा बाय. बाय. काय मग सम्राट राव, नक्की कुणाशी बोलत होता आपण? नाही म्हणजे आधी धबधब्यासारखे एकदम कोसळलात, मग मध्येच एकदम नदी सारखे शांत झाला. आता ते छबुडीने फोन घेतला ना, तुला सांगू छबुडी बोलायला लागली ना की आपण. छबुडी? अरे सॉरी. छबुडी म्हणजे शिवानी, माझी लहान बहीण आहे. ओ बरोबर. तिने फोन घेतला ना तर म्हणून मी एकदम तुला सांगून येईल. माझ्या घरात ना ती एकटीच आहे जिला माझं कळतं मनातलं एकदम. तिला ना सांगायची काय गरज नाही लागत, ती सगळं ओळखून घेते. छबुडी म्हणजे माझ्यासाठी सगळं काय. म्हणजे कबड्डीपेक्षा ना तिला सोडून येणं माझ्या आलेलं जीवावर. असे ना आमच्या घरातली ना असं कोकरू बाळ आहे. अशी 2 वेण्या, रिबनी, लाल वेला, लय भारी वाटत. तिच्याशी बोलायला लागलं ना लय शांत वाटत रे. चला बरं, म्हणजे तुझ्या घरात कुणीतरी आहे तुला समजून घेणार. लागतच कोण ना कोण तिला. हे तुला पण आहे ना रे बहीण? हा आहे ना, पण ती US ला असते. अच्छा, म्हणजे अमेरिकेला. भारी. तुला माहिती छबुडी इथे आली ना की तुझी ओळख करून दे. म्हणजे तुझ्या 2 बहीण, एक इकडे आणि एक अमेरिकेत US ला. चालेल. बरं चल, आता शांत झालायस ना, आता सुरुवात करूयात अभ्यासाला. चला. हायच की. काय घाबरवलंस ना मला? सॉरी. हे काय, तू अभ्यास पण सुरू केलास? मग
अभ्यास म्हणजे काय लग्न आहे काय मुहूर्ताची वाट बघायला? तसं नाही रे, पण आपल्यात तूच पहिला नंबर लावलास ना म्हणून. कसं आहे, आपल्याला कॉमर्स डिव्हिजन मध्ये फर्स्ट करायचंय. कॉमर्स? आपण PMM ला आहोत. मनवा, मला माहिती आहे आपण PMM ला आहोत. मग पण रुचिरा कॉमर्सला आहे ना. ओ, म्हणजे तू रुचिरासाठी नोट्स काढतोयस? हे बरं आहे. आत्ताच म्हणाला होतास ना की अभ्यास म्हणजे काही लग्न नाहीये, आणि मग आता स्वतःच अभ्यासाचं निमित्त साधून लग्नाचा मुहूर्त काढतोयस का? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे तू तिचा अभ्यास केलास तर तुझा अभ्यास कोण करणार? अगं मनवा, तसाही मी जास्त अभ्यास करत नाही काय. आपला काय एक पान बास आहे. एक पान? कळ कळ. एक पान आणि परीक्षा ऑन. अँड नाव यू आर गॉन. का आलं? एवढा वेळ झाला, तुझं फक्त एकच पान लिहून झालंय. असं काय करतो तू? लवकर लवकर नाही लिहिलं तर मी अभ्यास कधी करणार बाबू? कसं आहे, ही माझी फ्रेंड आली ना मनवा, तर जरा बोलत बसलो तिच्याशी. सॉरी. चला मी निघते. अगं नाही, बस ना. नाही नको, यू कॅरी ऑन. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी मॅम. हाय मनवा, कशी आहेस? मी मस्त. मॅम, ऍक्च्युली मला मासकॉमचं बुक हवं होतं. ओके, 2 मिनिटं दे मला, मी तुला देते. परीक्षा जवळ आली की इतकी गडबड होते ना माझी. वर्षभर कुणीही फिरकत नाही लायब्ररीत, पण परीक्षा जवळ आली की सगळे लायब्ररीत असतात. असं कुठे मॅम, मी तर नेहमीच येते. अगं, तुझ्याबद्दल नाही म्हणत आहे मी, तू आहेसच सिन्सिअर. या बाकी सगळ्या मुलांबद्दल म्हणते मी. वर्षभर थोडा थोडा अभ्यास करायला काय होतं ग यांना? मॅम, वर्षभर कितीही अभ्यास केला ना तरी परीक्षा जवळ आली की कमीच वाटतं, आणि मग एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत काय वाचू आणि काय नको असं होऊन जातं. तुमचं तुम्हालाच माहिती. तू 2 मिनिटं थांब, मी तुला पुस्तक देते. नाहीतर सगळी मुलं म्हणतील लायब्ररियन आम्हाला सायलेन्स सायलेन्स म्हणून ओरडतात आणि स्वतःच गप्पा मारत बसले. थँक्यू मॅम. नो प्रॉब्लेम. ए बघ धवल, रेणुकाने फोटो पाठवलेत गरब्याचे. हे छान आहेत ग. आपला किती क्यूट आलाय ना. मॅडम आहेत ना. हसतेस काय? त्यांचा फोटो काढला. काय चाललंय? मॅडम, ते आम्ही फोटोज बघत होतो. मित्रांनी पाठवले ना नोट्सचे. नोट्सचे ते प्रिन्सिपल मॅनेजमेंट. हो, हा बघू. नाही मॅडम, कशाला? नाही, ते आम्ही स्पेशल नोट्स काढले आहेत ना. नको मॅडम, कोणी बघितलं ना. बघू. मॅडम नको ना. बघू. मॅडम,